संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे। श्रीमंती कोणती आहे? भाकरी बरोबर भूक असावी, अंथरुणाबरोबर झोप असावी आणि श्रीमंती बरोबर दान असावं। हा जगातला 1 नंबरचा श्रीमंत आहे। भाकर आहे, भूक नाही दरिद्री आहे, अंथरुण आहे, झोप नाही दरिद्री आहे, पैसा असून दान करत नसेल तर दरिद्री आहे। काय जाळायचं का त्याच्या पैशाला? एवढ्या चांगल्या उत्सवात जर देत नसेल तर देणार कुठं आहे? कोर्टात का पोलीस स्टेशनला? बोला, इथं ज्याचं जात नाही त्याचं तिथं जात असतं, बरोबर आहे का नाही? म्हणून दिलं पाहिजे। हाताचं भूषण आहे दान करण्यामध्ये, पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यावर दुसऱ्याच्या चपला घालून जाण्यामध्ये, बरोबर आहे ना? नाही, माणसं कीर्तन ऐकतात पण चपला चोरायच्या सवयी जात नाहीत। आपण एखाद्याच्या कपाळाला गंध बघावा, आपल्याला वाटतं सज्जन माणूस आहे, आपण त्याच्या बायकोला म्हणावं, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात। ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्यांच्या गंधावर जाऊच नका, ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चप्पलचा जोड घरी घेऊन येतात, तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? त्यांनी शेजाऱ्याच्या संडासमध्ये उभं राहून फोटो काढला आणि सरकारचे 12,000 रुपये उचलून घरी आणले, तुम्ही त्यांच्या गंधाकडे काय बघता? एकटा सरपंच गाव बदलू शकत नाही आणि एकटा पंतप्रधान देश बदलू शकत नाही। आज लोकांच्या इमानदारीचा जर विचार केला ना, लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, इथं पानपोईवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं आहे। मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा, बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका। बस काय थुंकायची जागा आहे? ह्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे। एकटे राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे बरं का। आज माणसाच्या स्वभावाचा जर विचार केला ना, बाबा माणूस आंघोळीला गेला तर 1 रुपयाची शॅम्पूची पुडी घेऊन जातो, आणि गरीब असू द्या श्रीमंत असू द्या 1 रुपयाची शॅम्पूची पुडी 1 टाईम लावत नाही, तो आखी एकदम लावत नाही, काटकसर करतो, अर्धी आज लावतो आणि अर्धी बोला अर्धी उद्याच्याला ठेवतो, असे भिंतीला उभी करून, आहे की नाही? बरं, त्या हातावर जास्त पडली तर तो परत पुडीत घालतो। हा बाथरूममधला पराक्रम त्या एकट्यालाच माहीत फक्त। 1 रुपयाच्या शॅम्पूच्या पुडीसाठी किती अट्टाहास आहे, अर्धी आज लावतो अर्धी उद्याच्याला ठेवतो, पण 300चा खंबा एका दमात आणतो, अजिबात उद्याचा विचार करत नाही। हा स्वभाव आहे माणसाचा। विठाला पायाचं पावित्र्य तीर्थयात्रा करण्यामध्ये आहे, कंठाचं पावित्र्य नामस्मरण करण्यामध्ये आहे। माऊलींना इच्छा झाली तीर्थयात्रेला जायची, कुणाला सोबत न्यावं? मग नामदेवरायला न्यायचं ठरवलं। माऊली नामदेवरायाकडे आले, नामदेवा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे। नामदेवरायानं सांगितलं चांगली गोष्ट आहे, तुम्ही माझ्याबरोबर यावं अशी इच्छा आहे। नामदेवरायानं सांगितलं मी येऊ शकत नाही। म्हणे का? कालच देवाचं माझं ठरलं, देवानं सोडून मला जायचं नाही, मी देवाला सोडून जाणार नाही। माऊलीला वाटलं आपण पांडुरंगाकडून परवानगी घेऊ। माऊली पंढरपूरला आले, पांडुरंगा तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा आहे। पांडुरंगानं सांगितलं चांगली गोष्ट आहे, तुम्ही माझ्याबरोबर नामदेवरायाला पाठवावं अशी इच्छा आहे। पांडुरंग म्हणले मग जा घेऊन। नामदेवराय शेजारीच उभे होते, म्हणले देवा कालच आपलं ठरलं होतं तू मला सोडून जायचं नाही, मी तुला सोडून जाणार नाही, आणि आज खुशाल जा म्हणता, कधीपासून खोटं बोलायला शिकले? भगवंत म्हणले निवडून आल्यापासून। हां, अगोदर खरंच बोलत होतो। किती हॅमिंग येते हो, तुमच्या लक्षात येत नाही का हॅमिंग येते? बाबा येते ना, कळते? हां, तुम्ही असं फ्री आवाज करा ना, विठाला विठाला पांडुरंग म्हटले मग जा घेऊन। नामदेवराय शेजारी उभे होते। नामदेवराय म्हणले देवा कधीपासून खोटं बोलायला शिकले? भगवंत म्हणले नामा आपलं लाख जरी ठरलं असेल, माझ्याकडे लक्ष द्या, आपलं लाख जरी ठरलं असेल, वस्तू आपली असू द्या, द्यायची का नाही द्यायची हे आपण ठरवून चालत नसतं, न्यायला कोण आलं याच्यावर अवलंबून असतं। प्रत्यक्ष परब्रह्मस्वरूप माऊली आल्यानंतर मला नाही म्हणता येणार नाही, तुम्हाला जावं लागणार आहे। नामदेवरायला देवाचा विरह सहन होत नव्हता। ऐका, नामदेवराय देवाला म्हणले देवा ठीक आहे, तुमची आज्ञा म्हणून मी तीर्थयात्रेला जातो, पण माझी सुद्धा एक प्रतिज्ञा आहे, भारताचं भ्रमण करेल, तीर्थक्षेत्रात जाईल, पण जगाच्या पाठीवर जर तुमच्यासारखा देव दिसला नाही ना
तर त्याचं दर्शन सुद्धा घेणार नाही. कटेवरी कर नाही ज्या देवाचे, निघे मी तयाचे दर्शन. एवढा एकनिष्ठ भाव पांडुरंगाशी जोडलेला असताना या परंपरेतले तुकाराम महाराज आज देवीला शरण का जातात? या परंपरेतले म्हटल्यापेक्षा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येथून या. तुकाराम महाराज म्हणजे नामदेवरायाचेच अवतार आहे ना. मग तुकाराम महाराजाला माहिती नव्हतं का मागच्या अवतारात मी अशी प्रतिज्ञा केलेली आहे आणि आज मी देवीला शरण गेलो तर लोक मला काय बोलतील? तर ऐका, तुकाराम महाराज देवीला शरण जातात हे खरं आहे, पण त्यांच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही हे सुद्धा खरं आहे. कधी कधी दोन्ही गोष्टी खऱ्या असतात बघा. कधी कधी हेही खरं असतं आणि तेही खरं असतं. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. तुमचं नाव काय? मृदंगाचार्य महाराज, शुभम महाराज. आणि तुमचं नाव सांगा. हां, अक्षय. हां, शुभम महाराज आणि अक्षय महाराज. कधी दोन्ही गोष्टी खऱ्या कशा असतात बघा. शुभम महाराज आणि अक्षय महाराज दोघं मित्र. लक्ष देऊन ऐकताय ना. दोघं मित्र मूर्तिजापूरच्या बसस्टँडला गेले आणि तिथून त्यांना आळंदीला जायचं होतं म्हणून बसची वाट पाहत बसल्या. बसला यायला थोडा वेळ होता. मग तिथे एक हॉटेलवाला जिलेबी तळत होता. मग शुभम महाराजाला जिलेबी खायची इच्छा झाली. अक्षय महाराजाला म्हणले, अक्षय महाराज जिलेबी खायची इच्छा आहे हो. अक्षय महाराज म्हणले, तुम्हाला जिलेबी खायची इच्छा आहे पण माझ्या खिशात काही पैसे नाही, अजून काला झाला नाही. बरोबर आहे, माझ्या खिशात काही पैसे नाही. शुभम महाराज म्हणले, पैशाचं बघून घेऊ, खायची तर इच्छा झाली ना, पैशाचं पुढं बघून घेऊ, खायची इच्छा झाली ना. अक्षय महाराज म्हणले, पैसे नाही खायचं कसं काय, मला या भानगडीत पडायचं नाही. शुभम महाराज जरा डेअरिंगबाज माणूस त्या हॉटेलवाल्याकडे गेले आणि म्हणले, हो पावशेर जिलेबी द्या. जिलेबी घेतली आणि खात बसले. अक्षय महाराजाला वाटलं, अरे यांच्याजवळ पैसे नसून हे जर खायला लागले तर आपल्याला काय अडचण आहे, पहिलं तर त्यांचं होईल काय व्हायचं तर नंतर आपलं होईल. म्हणले, हो मलाही पावशेर जिलेबी द्या. त्यांनी जिलेबी घेतली आणि दोघंही जिलेबी खात बसले. शुभम महाराजांचं जिलेबी खाऊन झालं, हात धुतले आणि निघाले. हॉटेलवाला म्हणे, हो पैसे. शुभम महाराज म्हणले, हो अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. याला म्हणायचं खोटं बोल पण रेटून बोल, आहे की. अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे, खोटं बोलताय तुम्ही पैसे दिले नाही. हॉटेलवाला म्हणे, पैसे द्या. शुभम महाराज म्हणले, तुम्हाला अगोदर पैसे दिले नंतर जिलेबी घेतली. हॉटेलवाला म्हणे, तुम्ही पैसे दिले नाही. महाराज म्हणले, तुम्ही अगोदर माझ्याकडून पैसे घेतले. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. अक्षय महाराज मध्येच उठले आणि हॉटेलवाल्याला म्हणले, हो तुमच्या दोघांच्या भांडणात मी दिलेले विसरून जाल. हॉटेलवाला गोंधळून गेला. हॉटेलवाला म्हणे, नाही 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 नाही, तुम्ही दिलेले आठवणीत आहे, यांनी दिले नाही. बस अक्षय महाराजाला वाटलं आपली निर्दोष मुक्तता झालेली आहे, आता शुभम महाराज त्यांचं ते बघून घेतील. दोघांचं चांगलं भांडण सुरू झालं. हॉटेलवाला म्हणायचा दिले नाही, शुभम महाराज म्हणायचा पैसे दिले. 10-5 माणसं एकत्र आले. काय झालं काय झालं काय झालं? अहो म्हणले, महाराजांनी जिलेबी खाल्ली आणि पैसे न देताच निघा लागले. हे शुभम महाराज म्हणले, अहो खोटं बोलतोय हॉटेलवाला, अगोदर पैसे दिले आणि नंतर जिलेबी घेतली. बाकीचे ऐकणारे म्हणले, हे बघा तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, अशानं हा वाद मिटणार आहे का? आम्ही इथं नव्हतो ना, आम्ही इथं पाहायला इथं होतो का सांगा. तुम्ही म्हणता दिले, तुम्ही म्हणता नाही दिले, तुम्ही म्हणता पत्रिका पाठवली, त्याच्यावर 7 ते 9ची वेळ आहे. मी म्हणायला लागलो, तुम्ही मला म्हणलेच नाही 9 ते 7 ते 9 आहे म्हणून. बरोबर आहे का नाही? मग आता कसं करायचं सांगा. हॉटेलवाला म्हणे, अहो हे खोटं बोलताय. शुभम महाराज म्हणले, हॉटेलवाला खोटं बोलतोय. बाकीचे म्हणले, हे बघा असं बोलून हा वाद मिटणार नाही. इथं एखादा तिसरा माणूस होता का, त्याला आय विटनेस म्हणतात. बरोबर आहे, पुरावा असेल तर पुरावा. नाही कळलं का तुम्हाला? पुरावा असेल तर पुरावा, पुरावा नसेल तर का पुरावा पाहिजे ना. म्हणून राजकारणी लोक बोलतात, बिनबुडाचे आरोप करू नका, पुरावे सादर करा, पुरावे पाहिजे त्या शिक्षेला सामोरे जायला मी तयार आहे. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे, राजकारणातून संन्यास गेला. अध्यक्ष महोदय, पुरावा पाहिजे ना. मग येता तिसरा माणूस होता का? म्हणे होता ना. हे महाराज होते म्हणे, तुम्ही यांना विचारा. हॉटेलवाला काय म्हणले, हे महाराज होते, तुम्ही यांना विचारा. मग हे बाकीचे म्हणले, का हो ह्या महाराजांनी यांना पैसे दिले का? अक्षय महाराज म्हणले, जो कहूंगा सच कहूंगा, सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी भारताच्या संविधानाबद्दल कडी निष्ठा बाळगेन, मी कुणाच्याही बद्दल आकस भाव ठेवणार नाही. अशा शपथविधी दिला जातो ना. बरोबर आहे का नाही? अक्षय महाराज म्हणले, जो कहूंगा सच के अलावा कुछ नहीं कहूंगा. जे बोलेल ते खरं बोलेल. मग सांगा म्हणे, ह्या शुभम महाराजांनी ह्या हॉटेलवाल्याला पैसे दिले का? अक्षय महाराज म्हणले, बाकीचं मला काही माहिती नाही, पण जसे पैसे मी हॉटेलवाल्याला दिले तसे यांनी सुद्धा दिले. कळलं तुम्हाला?
कळलं तुम्हाला? म्हणजे यांनी दिले नाही हे बी खरं आहे, यांनी दिले नाही हे बी खरं आहे, आणि हॉटेलवाला म्हणतो ते बी खरं आहे, मी सांगायलो हे तर कुठं खोटं आहे महाराज सांगा? सगळं खरं आहे. कधी याही गोष्टी खऱ्या असतात आणि त्याही गोष्टी खऱ्या असतात. तर तुकाराम महाराज देवीला शरण जातात का? हो जातात. एकनिष्ठतेत बाधा येत नाही का? अजिबात येत नाही. का येत नाही? ती देवी कोणती याचा आपल्याला विचार करावा लागेल. साधू संतांनी भगवंताला आळवते वेळेस तीनही लिंगामध्ये आळवलेलं आहे. पुल्लिंग, आता हे मास्तरच आहे तिथं, आहे का नाही? पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि बोला, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. याचे प्रत्यय काय आहे? तो, ती, ते. वर्णन पांडुरंगाचंच आहे. पुल्लिंगातही आहे, स्त्रीलिंगातही आहे, नपुंसकलिंगात सुद्धा आहे. पुल्लिंगातलं पांडुरंगाचं वर्णन आहे का? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा प्रत्यय पुल्लिंगाचा आहे. नपुंसकलिंगातलं वर्णन सुंदर ते ध्यान, ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या, ते हे सर्वनाम नपुंसकलिंगाचं आहे. आता स्त्रीलिंगातलं वर्णन ऐकू द्या. एग एग विठाबाई. मग सर्वांनी म्हणा, एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा. थोडं स्टार्ट व्हायला वेळ लागतो का? लाजू नका, बिंदास्त म्हणा. एग एग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा. भीमानी चंद्रभागा. वा 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 वा. एग एक सामील व्हायचं, काय नाही, आनंद घ्यायचा, बरोबर आहे का नाही? एग एग विठाबाई माझे विठाबाई म्हटलं पण कुणाला? माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. विठाई किठाई माझे कृष्णाई कानाई रंगा. येई वो येई रंगा, येई वो येई. विठाई किठाई कृष्णाई कानाई हे चार देव एका एकच. अहो आई आपल्या लेकराला कधी सोन्या म्हणते, बरोबर आहे? त्याच लेकराला कधी राजा म्हणते, त्याच लेकराला कधी वाघा म्हणते, त्याच लेकराला कधी पिल्लू म्हणते. पिल्लू कुत्र्याचं असतं. हां, माणसाच्याही लेकराला म्हणा सोन्या राजा वाघा तूच माझं पिल्लू, बरोबर आहे का नाही? मग पिल्लू जरी म्हणलं तरी तेच, सोन्या म्हणलं तरी तेच, राजा म्हणलं तरी तेच, आणि कार्ट म्हणलं तरी तेच. त्याच्यात बदल आहे का? अहो आपल्या आईनं आपल्या लेकराला प्रेमानं दिलेले ते संबोधन आहेत. आणि कसंही लेकरू असलं तर जिचं तिला आवडतं ना. एका बाईन मला चहा प्यायला नेलं, तिचं पोरगा अंगणात बसलेलं, दिवसा बॅटरीन पाहावं लागलं, एवढं गोरं, नाकातून गंगा यमुना घाणीन भरलं, माश्या लागायल्या, तरी त्याची आई मला म्हणते, महाराज माझा वाघ कसा बसला? म्हणलं चांगला बसला, तसाच बसू दे, चहा वस्तू त्याला हात लावू नको तू. आता जिचं तिला आवडतं, बरोबर आहे का नाही? सांगा बरं. तसं विठाई किठाई कृष्णाई कानाई हे प्रेमानं दिलेले संबोधन आहेत. असे किती सुद्धा उदाहरणं मी तुम्हाला स्त्री रूपकातले सांगेल. हा, उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवो निकटी हो, एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवो निकटी हो. उदो बोला उदो बोला, उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. उदो बोला उदो बोला, उदो बोला कृष्णाबाई माऊलीचा. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटी हो. हां हां, थोडा नॉर्मली को ठेवा. आषाढी कार्तिकी पंढरपूरला गर्दी कधी कधी असते. बोला, तुम्ही काय हाणायला झाली का? बोला. हां, आषाढी आणि कार्तिकी. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाशी दाटी हो, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी हो. पुंडलिक राहायचं मंदिर कुठं आहे?
वाळवंटामध्ये त्याच्या पुढचा आहे का, एका जनार्दनी आंबा उभी, आंबा म्हटला एका जनार्दनी आंबा उभी, कर ठेवोनी कटिवो, हे वर्णन कोणाचं आहे, पांडुरंगाचं, बरोबर आहे का नाही. आंबा म्हटलं पण कर ठेवोनी कटी, आणि हेच खरे देवीचे भजन आहे. नाही तर मी नवरात्रात एक चालता चालता ऐकलं, तिरची टोपी वाकड्या भांगावरी ग, देवीची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. आता देवीला काय करायची, याची आराधाची गाणे. तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि देवी आणि देव वेगळा नाही, देव देवी मेची पाहो. भगवंत म्हणले देवी आणि देव हे माझंच रूप आहे. मी उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. समजा तुमच्या गावात एखादी बाई मेली, आता काला वस्तूर मरू नये हा, नंतर कधीतरी एखादी बाई मेली, मग मेल्यावर काय म्हणतात, हिच्यातली आत्मी गेली. आत्मी गेली म्हणतात का आत्मा गेला, बोला आत्मा. बाई मेली तर आत्मा गेला, आणि माणूस मेला तर आत्माच गेला. मग बाई मेल्यावर आत्मी गेली म्हणाय पाहिजे ना, नाही म्हणत का. आत्मतत्वात भेद नाही, भेद शरीरात आहे. शरीरात का भेद आहे, दोन्हीचं कार्य वेगळं म्हणून शरीर वेगळं. तसं देवी आणि देव तत्वाने एकच आहे ना. अजून सोपं करून सांगतो, हा माईक चालण्यासाठी काय पाहिजे, बोला ना, लाईट नाही, करंट पाहिजे. लाईट हा हे लावलेले लाईट, बरोबर आहे, बरोबर आहे ना दादा. माईक चालण्यासाठी करंट पाहिजे का लाईट पाहिजे, करंट पाहिजे, बरोबर आहे ना. माईक चालण्यासाठी करंट पाहिजे, लाईट लागण्यासाठी करंट पाहिजे, फॅन चालण्यासाठी करंट पाहिजे, कीर्तन कळण्यासाठी करंट पाहिजे. शॉर्ट झालेल्याला नाही कळणार. टेस्टर लावल्यावर लाल पिवळा लाईट काहीतरी लागला पाहिजे ना, आर्थिंग मिळाली पाहिजे ना, बरोबर आहे का नाही. मग मला सांगा, याच्यातली करंट ही नावाची शक्ती एकच आहे का वेगळी वेगळी आहे, बोला एकच. करंट ही नावाची शक्ती एक आहे, याच्यावर जोडलेले उपकरण वेगळे. आता माईकसाठी वेगळा करंट, लाईटसाठी वेगळा करंट, फॅनसाठी वेगळा करंट, असं आहे का. एकच जनरेटर आहे, त्याच्यावरून सगळा सप्लाय आहे, बरोबर आहे. लक्ष ठेवा, एका जनरेटर वरून तुम्ही त्या करंटनं माईक चालू शकता, लाईट लावू शकता, फॅन लावू शकता, वैतागले तर हात बी लावू शकता, तुम्ही ठरवा. कळलं माझं बोलणं. त्याचं काम आहे पॉवर, बरोबर आहे. तसं ईश्वर ही एक शक्ती आहे. कोणी राम म्हणा, कोणी कृष्ण म्हणा, कोणी हनुमंत म्हणा, कोणी भगवान शंकर म्हणा. गॉड, ईश्वर म्हणजे काय, शक्ती, सच्चित आनंद, बरोबर आहे ना, बरोबर आहे. ईश्वर म्हणजे काय, शक्ती आहे. मग त्याला तुम्ही राम म्हणले तरी चालेल, कृष्ण म्हणले तरी चालेल, हनुमंत म्हणले तरी चालेल. उदाहरण सोपं सांगतो अजून. हा माय, हो तुमचं, माय तुमचं नाव काय, लाजू नका, सांगा सांगा सांगा, बरं लाजू नका ना, मला उदाहरण जाऊ द्या, तुम्ही नका सांगू. तुमचं नाव काय बाबा, हा भास्कर बाबा. आता मी बोलतो, तुम्ही मला नाते सांगा. हे भास्करराव यांच्या मुलाचे कोण आहेत, बोला बोला, मुलाचे कोण आहेत, वडील आहेत. हां, बायकोचे कोण आहेत, पती आहेत, बरोबर. सुनेचे कोण आहेत, सासरे आहेत. भावाचे कोण आहेत, भाऊ आहेत. भाच्याचे कोण आहेत, मामा आहे. मग हे भास्करराव वेगळे वेगळे का एकच आहे, एकच आहे. पोराचे भाऊ आहे, आपलं पोराचे वडील आहे, भावाचे भाऊ आहे, सुनेचे सासरे, हे नाते जोडलेले आहेत. पण भास्करराव तर एकच आहेत ना. तसं म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे, देखले म्या त्याचे, देखले म्या त्याचे, बाप रखुमा, बाप रखुमा. अनंत रूपे अनंत वेशे, देखले म्या त्याचे, देखले म्या त्याचे, बाप रखुमा देव, बाप रखुमा देव, रखुना बानी बैठी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, तो हा उभा विटेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्मा सहित हारे. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, भाविडेवरी. शंख चक्र गदा, शंख चक्र गदा पद्मा सहित हरी. अनंत रूपे अनंत वेशे, देखिले म्या त्याशी, बाप रखुमा देवर खुना बानली कैसी. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्मा सहित हरी. भागवतामध्ये 24 अवताराला प्राधान्य आहे. संत मालिकेत 10 अवतार सांगितले. आणि महाराज म्हणले भगवंताचे गर्गाचार्याने 6 भागात अंशाचं वर्णन केलेलं आहे, बरोबर आहे का नाही. देव नटला नाना परी, भरोनी उरला चराचरी. एकच माणूस जसा अनेक रूप घेतो. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. तुम्हाला जर समजा स्वप्न पडले,
स्वप्न पडतात का तुमच्या इकडे? बोला ना. स्वप्न पडलं. मग आता स्वप्नात तुमची सोयरीक झाली पोरो. आता हेच दिवस आलेले आहेत हा. स्वप्नात जर तुमची सोयरीक ठरली तर नवरीकडचे पाहुणे तुम्हीच, नवरदेवाकडचे बोला 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 तुम्हीच, बरोबर आहे. गाडीचे ड्रायव्हर तुम्ही, बसणारे तुम्ही, पाय धुवायला देणारे तुम्ही, टॉवेल देणारे तुम्ही, पाय धुणारे तुम्ही, चहा घेणारे तुम्ही, चहा देणारे तुम्ही, नवरदेव तुम्ही, नवरी तुम्ही, वराड तुम्ही, मंडपवाले तुम्ही, आचारी तुम्ही, सगळं तुम्हीच. मग स्वप्नात दुसरं कोणी असतं का? बोला. स्वप्नात दुसरं कोणीच नाही ना. आपणच आपल्या मनानं सजवलेली ती रूप आहेत ना. तसं देव नटला नाना परी, बरोबर उरला चराचर. मग ती देवी दुसरी तिसरी कोणी नसून पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. आणि ते आमच्या कुळाचं दैवत आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चिट्ट, विठ्ठल पुण्याने पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे. तुका म्हणे ज्याचे सनकादिका ध्यात, त्या मुचे कुल दैवत पांडुरंग. म्हणजे तुकाराम महाराज ज्या देवीला शरण जातात ती देवी पंढरपूर निवासिनी पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून आमच्या एकनिष्ठतेत बाधा येत नाही. त्या देवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. हे अभंगाचं पहिलं चरण. वा वा. सोनाराशिवाय सोन्याची ओळख नाही. तसं संताशिवाय देवाची ओळख नाही. संत देवाला म्हणले, देवा तू मोठेपणात येऊ नको, आमुचेनी भावे तुझं देवपण हे कावे सर्वने राहिला शे. अरे आमच्यामुळं तुला देवपण आहे, नाही तर तुला कोणी विचारला असता सांगा? मला सांगायचं काय? संतच जर नसते तर देव कळाला असता का आपल्याला? हरी प्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाये. जर तुकाराम बाबाचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं नसतं तर एवढा सप्ताह इथं झाला असता का? बोला. अजिबात नाही महाराज. संताशिवाय देव भेटणं शक्य नाही. उदाहरण सांगतो म्हणजे कळेल. 24 तास देवाच्या सोबत राहणारे नामदेव राय
आळंदीमध्ये संत सभा भरली आणि त्या संत सभेमध्ये मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं, काका तुम्हाला कच्च्या पक्क्या मडक्याची ओळख चांगली आहे, याच्यातलं कच्चं मडकं कोणतं आहे तेवढं बघा. गोरोबा काका जातीनं कुंभार होते, कुंभाराकडं मडकं तपासायचं थापटणं असताय का नाही. गोरोबा काकाने ते थापटणं घेतलं यूट्यूबवाले दादा आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली. जसं तुम्ही मोबाईल तपासायला लागले ना, तसं संत मंडळीला हे कोणासाठी लावलंय मग? लोकांना पावायच्यासाठी का? दुसरे महाराष्ट्र लावूच देत नाही, बरोबर आहे ना. मी कुणाला नाही म्हणत नाही, तुम्ही बी ऐकाय पाहिजे ना. तुम्ही नाही ऐकाय मग दुसऱ्यासाठीच का? लक्ष द्या माझ्याकडे. चला, महाराज म्हणले मुक्ताबाईनं गोरोबा काकाला सांगितलं याच्यातल्या संत मंडळीला तपासा. गोरोबा काकाने ते थापटणं घेतलं आणि बसलेल्या संत मंडळीला तपासायला सुरुवात केली. ज्ञानदादाच्या निवृत्तीनाथांच्या डोक्यावर ठेवलं, नंतर नामदेव रायाला तिथं कच्चं ठरवलं. गोरोबा काकाने सांगितलं मुक्ताई ही मडकं कच्चं आहे. नामदेव रायाला राग आला. 24 तास देवाच्या सोबत मी राहतो आणि मी कच्चा. सरपंचाच्या सोबत राहून शेततळ पास होत नसेल तर फायदा काय? नंद लक्ष देऊ नाही का? राग आला नामदेव रायाला. कुणाचा? गोरोबा काकाचा नाही. कुणाचा राग आला? पांडुरंगाचा. काम नाही झाल्यावर माणसाला राग कुणाचा येतो? आपण ज्याच्या सोबत राहतो त्या नेत्याचा राग येत असतो, अधिकाऱ्याचा राग नाही येत. तुम्ही महाराजाला तर लय जवळचे म्हणता, एवढ्यात येत नाही म्हणल्यावर काय फायदा आहे? बरोबर आहे का नाही सांगा? राग कुणाचा येतो? ज्याच्या सोबत राहतो त्याचा. मग नामदेव रायाला राग आला. कुणाचा? पांडुरंगाचा. सभेचा त्याग केला आणि पांडुरंगाकडे आले. पांडुरंगा, संत सभेमध्ये काकाने मला कच्चं ठरवलं, मी कच्चा आहे. पांडुरंगाने सांगितलं नामा तू कच्चाच आहे. मग तर बॅटरी डाऊन झाली. देवा मी 24 तास तुमच्या बरोबर राहून जर कच्चा आहे तर कुणाकडे गेल्यावर मी पक्का होईल? पांडुरंगाने सांगितलं तुला सानप महाराजाच्या जिल्ह्यात जावं लागलं. हिंगोली जिल्हा, औंढा नागनाथ तालुका. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग कुठे आहे? औंढ्याला आहे. तिथं विसोबा खेचराचे पाय धरावे लागतील तेव्हा तू पक्का होशील. नामदेव राय पंढरपूर वरून औंढ्याला आले. औंढ्याला काय झालं होतं बघा? जे महादेवाची पिंड आहे ना, त्या महादेवाच्या पिंडीवर विसोबा खेचर पाय ठेवून झोपले होते. नामदेव रायाने दृश्य पाहिलं, तळपाय जाग मस्तकाला गेले. अशा माणसाकडे देवाने मला पाठवावं. याला देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपला हा माणूस आणि याचे पाय धरल्यावर मी काय पक्का होणार आहे? माघारी निघाले. कधी कधी माणसं वरच्या रंगाला बोलतात. नामदेवराय बोलले, परीक्षिती राजा बोलले, सगराचे 60,000 मुलाची राग झाली, 56 कोटी यादवाचा नाच झाला. किती उदाहरणं द्यायचे? वरच्या रंगाला बोलल्यानंतर ऐका, थोडा इको कमी करा. वरच्या रंगाला बोलले, माघारी निघाले. विसोबा खेचराने आवाज दिला, ओ नामदेवा कुठं चालले? म्हणे चुकीच्या पत्त्यावर आलो होतो, आता बरोबर माघारी चाललो. कसं काय? देवाने मला तुमच्याकडे पाठवलं होतं, तुमचे पाय धरल्यावर पक्क होईल असं सांगितलं. अहो पण तुम्हाला देव काय ते कळत नाही. महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलात, तुम्ही आंधळे झालात का? उठी उठी प्राणे आंधळा तू का रे, देवावरी पाय ठेविले? विसोबा खेचर म्हणले, नामदेवा जात आहेत तर जा, फक्त जाता जाता माझे पिंडीवरचे पाय तुमच्या हाताने उचलून खाली ठेवा. लक्ष देऊ नाही का? विसोबा खेचराचे पिंडीवरचे पाय नामदेवरायांनी उचलले आणि ज्या जागेवर पिंड नव्हती त्या जागेवर ठेवाय गेले. चमत्कार बघा, तिथून खालून आपोआप पिंड निघाली. असं 1-2 ठिकाणाहून नाही, 12 ठिकाणाहून पिंड निघाली. जेथे जेथे ठेवी पाय तेथे तेथे महादेव. मग नामदेवरायाला कळलं, रे यांनी यांचे पाय देवाच्या डोक्यावर ठेवले नाही, तर देवानंच यांचे पाय डोक्यावर घेतले. आणि जिथं संतांचे पाय असतात तिथंच देव असतो. हा यथार्थ स्वरूपाचा बोध नामदेवरायाला झाला. कुणामुळं? नामा म्हणे खेचरा पायी ओळखी झाली सर्वा ठाई केली ठावे. संताने केली ठावे, संताने केली ठावे, संताने केली ठावे. देवी केली ठावे संतांनी. नामदेवरायाला यथार्थ स्वरूपाचा देव कळाला. कोणामुळं? विसोबा खेचरामुळं. विसोबा खेचरा सारखा ओळख करून देणारा होता म्हणून नामदेवरायाला देव कळाला. ओळख करून देणारा बी तसा पाहिजे ना.
अहो सांगणारा बी तसा पाहिजे ना. काही माणसाच्या गाथा, ज्ञानेश्वरी, पंचकरण, पंचदशी, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, न्याय, वेदांत सगळं तयार असतं, पण उभं राहिलं की बोलता येत नाही. तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे ना. थेरी आणि प्रॅक्टिकल असे 2 पेपर असतात ना, बरोबर आहे का ना. तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे ना, बरोबर आहे का. सांगणारा बी तसा पाहिजे ना. अहो सांगणारा, आता मी जर तुमच्या पुढं अवघड सांगायला सुरुवात केली, तुम्ही बसाल का माझ्या पुढं? नाही ना बसणार. मला ज्ञान त्याला म्हणतात जे अवघड आहे ते सोप्यात करून सांगणार. जे सोपं आहे ते अवघड करून सांगणं ज्ञान नाही. ते ज्ञान अवघड आहे ते अवघडच आहे, त्याला काय. जे अवघड आहे ते सोपं करून सांगणं याला ज्ञान म्हणतात. नुसतं ज्ञान असून फायदा नाही, ते कुठं वापरायचं याचं सुद्धा ज्ञान असावं. काही माणसाला नको तिथं अवघड बोलायची सवय आहे बघा. आमचा एक मित्र आहे, डॉक्टर आहे. तो सकाळी बेडवर पडलेल्या पेशंटला उठल्यावर म्हणे, क्यूजी रात में निद्रा देवी आई थी क्या? काय म्हणे, क्यूजी रात में निद्रा देवी आई थी क्या? तो पेशंट म्हणे, काय माहीत बाबा, आली असेल गेली असेल, मी गार झोपलो होतो. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, बाकीच्या प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका, बरोबर आहे. अवघड कळतच नाही ना महाराज, बरोबर आहे का नाही. सांगा. सांगणारा बी तसा पाहिजे ना, सांगणारा बी तसा पाहिजे. आमच्या गावात एका बाईला 50 लाखाची लॉटरी लागली मायावर, ऐकताय ना तुम्ही. मग लॉटरीवाल्याने विचार केला, हिला एकदम 50 लाखाची लॉटरी लागली, सांगल्यावर मरून जाईल ना. रुपया डोळ्यानं पाहिला आणि एकदम 50 लाख. मग एका महाराजाला सांगितलं, महाराज तुम्ही त्या बाईला समजून सांगा, फक्त ती मेली नाही पाहिजे अशा पद्धतीने सांगा. हे महाराज गेले. म्हणे, बाई जर समजा तुम्हाला 50 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करसाल? ती बाई म्हणे, महाराज 25 लाख तुम्हाला देईल आणि 25 मी ठेवील. महाराजच मेला. ह्याला सहन झालं नाही ते. सांगणारा बी तसा पाहिजे ना, बरोबर आहे का नाही. विसोबा सारखा सांगणारा होता म्हणून नामदेवरायाला देव कळाला. ज्या नामदेवरायाला देवाची ओळख विसोबा खेचराने करून दिली, त्याच नामदेवरायानं देवाची ओळख रुक्मिणी मातेला करून दिली. कधी करून दिली ऐका माया हो. बलिप्रतिपदेचा दिवस आहे. बलिप्रतिपदा माहिती आहे कधी असते? दीपावलीचा पाडवा, बरोबर आहे. त्या दिवशी काय करायचं असतं? बोला बोला बोला. तुम्ही ब्रह्मचारी आहेत का सगळे? अरे मग बोला ना. प्रतिपदेला काय करायचं असतं? ओवाळायचं असतं. कुणी कुणाला? बोला 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 बोला. चुकू द्या, चुकलं तर सांगा. कुणी कुणाला? बहिणीनं भावाला भाऊबीजेला. प्रतिपदेला कोणी कोणाला ओवाळायचं असतं? हां बोला, बरोबर आहे. कोणी? पतीनं पत्नीला. हां 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 नाही, बरोबर आहे. पत्नीनं पतीला ओवाळायचं असतं. तुमच्या इकडे नाही काही? तुम्हाला ओळलं नाही आतापर्यंत? जाऊ द्या. आता येणारी बलिप्रतिपदा लक्षात ठेवा. बलिप्रतिपदा आली का बायकोला आठवण करून द्यायची, अय प्रतिपदा, तिलाच म्हणायचं. अगं ओळायचं नाही का? ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. आपण ताट करायचं, कणकीचा दिवा करायचा, देवळीत ताट ठेवायचं आणि मान फिरून घ्यायची, बरोबर आहे ना. येथे कोणाचे चाले ना, बरोबर आहे. बायाच्या तोंडाला लागायचं नाही. त्या उपवाशी राहतील पण बिना बोलण्याच्या राहणार नाही. मला तर एकानं व्हॉट्सअपला पाठवलं, ज्याची बायको मुकी तो सर्वात सुखी. मला बऱ्याच दिवस कळत नव्हतं लोक पेट्रोल भरताना बायकोला पंपाच्या बाहेर का सोडतात. बऱ्याच दिवसांनी लक्षात आलं, तिथं लिहिलेलं असतं आग लावणाऱ्या वस्तू दूर ठेवा. पण हे झाल्यावर कळतं माणसाला, आहे का नाही, बरोबर आहे का? अवघडायचं ना. त्याच्या तोंडाला लागून काय फायदा आहे का महाराज? असे 10-20 माणसं बसले होते आणि बायकोनं नवऱ्याकडे असं बोट केलं, काहीच बोलली नाही. ते 20 माणसातून उठून आला आणि बायकोला म्हणे काय काम आहे? ती म्हणे काहीच काम नाही, या बोटात किती ताकद आहे पाहिजे होतं. बरं आहे का महाराज? ही पावरच वेगळी आहे. तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या, घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी यायचं महाराज, बरोबर आहे का नाही? किती सुंदर पखवाज वाजून जा. झालं का तुमचं? झालं का? हां, किती सुंदर पखवाज वाजून जाऊन घरी गेल्यावर बायकोल म्हणा आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. हवाच जाती माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही महाराज. आणि ज्याची त्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही केसानं गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितले ना बरं आखली मोठ 1.25 लाखाची, बरोबर आहे. बायाला काय कौतुक आहे का? मग ऐकली तर ठीक आहे, नाही ऐकली तर भांडत बसायचं नाही. रुक्मिणी माता म्हणे देवा आज बलिप्रतिपदा आहे. भगवंत म्हणले मग
मी तुम्हाला ओवाळणार आहे. म्हणले मग ओवाळणं मी कुठं नाही म्हणतो. आणि देवाला ओवाळण्यासाठी ताट आणायला रुक्मिणी माता गेल्या. तोपर्यंत पंढरपुरातल्या सर्व भक्ताला पांडुरंगानं मंदिरात बोलावून घेतलं. सर्व भक्त रावळात आल्यानंतर देवानं आपलं रूप सर्वांना दिलं. जसा देव दिसायला तसे सर्व भक्त बनवले. आणि पा रुक्मिणी आपल्याला ओळखते का नाही म्हणून या कोपऱ्यात जाऊन लाईनीत उभे राहिले. आता सारखे नाही म्हणून माणसं ओळखता येतात. सारखे असते तर ओळखता आले असते का? बोला. सारखे असते तर नसते ना ओळखता आले. देवानं उपकार केला. प्रत्येकाचा डिस्प्ले वेगळा आहे, प्रत्येकाचा चेहरा वेगळा आहे, प्रत्येकाच्या डोक्याला केस आहे, पण प्रत्येकाचा भांग सुद्धा वेगळा आहे. काय सूक्ष्मता असेल देवाची. प्रत्येकाच्या अंगठ्याला रेषा आहे, पण कुणाचीच कुणाला जुळत नाही म्हणून आधार कार्ड आहे. ही देवाची लीला आहे, लक्षात ठेवा. भगवंत लाईनीत जाऊन उभे राहिले. रुक्मिणी माता आरतीचं ताट घेऊन आल्या. पाहतात तर काय रावळात सर्व देवच देव. आता याच्यातला आपला नवरा कोणता आणि ओवाळायचं कोणाला? लाजल्या. लाजले गे माया आता कोणावर वाळू. इकडे पाय तिकडे, इकडे पाय तिकडे दुर्भुज गोपाळू. लाजले गे माया आता कोणावर वाळू, कोणावर वाळू. जिकडे पाय तिकडे, जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. लाजले गे माया ता कवना वाळू. जिकडे पाय तिकडे चतुर्भुज गोपाळू. काकड्यात त्याचं वर्णन आलं बरं का. काकडा म्हणजे काय झोप येत नाही म्हणून नाही, त्याला या घटना घडलेल्या आहे. पण काकड्याचं अवघड आहे. आता ज्याला काकडा येतो त्याला उठायचा कंटाळा, ज्याला येत नाही त्याला झोप येत नाही. काकड्याला असा आवाज गोड ऐकाय मिळाला तर नशीब. काकड्याचा आवाज कोंडो कोंडो धारे ना जेवा. अक्का उरक कोंडून धरतो बाबा, सोड मोकळा आहे. पण जे काकडा करतात त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. महाराज म्हणले, नाही जरी तुझ मधुर उत्तर दिधाला सुस्वर नाही देवे. नाही तयावेन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काय म्हणतात आमची नेमाची वारी आहे. महान तू काय कोणाला? नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा भुकेला. देवाला रागापेक्षा अनुराग आणि नेमापेक्षा प्रेम कळतं म्हणून म्हणतात ना. हा, जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना. क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना. क्या जाने जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे मन में नहीं निर्मलता है कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना. क्या जाने जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना. क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना. क्या जाने जो प्रेम गली में. जो प्रेमाच्या नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत कळणार नाही. म्हणून म्हणतात, काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी. कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी. दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी. ओ मेरा कृष्ण दीवानी. दीवानी दीवानी मेरा दीवानी. प्रेम दीवानी. प्रेम आहे. एक काकडा करणारी प्रेमी मंडळी असते बघा. कुठं जाता दाजी? बसा ना. हा, राम राम. विठाला विठाला. लाजल्या रुक्मिणी माता. त्याचं काकड्यात वर्णन आलं आणि तेवढ्यात नामदेव आले. नामदेव लाडके होते म्हणून यायला उशीर झाला माझ्यासारखा.
बरोबर आहे ना, लाडक्या माणसाला उशीर होत असतो. नामदेवराय लाडके होते, यायला उशीर झाला. रुक्मिणी माते नावा दिला, ओ नामदेवा इकडे या. बोला आई साहेब काय म्हणता, याच्यातला आपला देव कोणता आहे तेवढा ओळखून दाखवा. नामदेवराय म्हणले हळू बोला, इम्प्रेशन डाऊन होण्याचा प्रश्न आहे, नवरा न ओळखता यावा. याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट आहे का. रुक्मिणी माता म्हणल्या चेष्टा करायची वेळ नाही, मला खरंच आपला देव ओळखायला आहे ना. नामदेवरायन सर्वांकडे पाहिलं, सर्व दिसायला सारखे होते, पण एका ठिकाणी थोडा घोळ झालता, मिस्टेक झालती. काय घोळ झालता बघा. सर्व दिसायला सारखे होते, पण भृगु ऋषीनं मारलेली छातीवरची लात आणि त्या लातेचा जो ठसा होता तो एकट्या भगवंताच्या छातीवर होता, बाकीच्या सोंगाड्याच्या नव्हता. नामदेवराय म्हणले आई साहेब ते कोपऱ्यातलं गिराईक आपलंय. रुक्मिणी माता ताट घेऊन निघाल्या, पण घाबरतच. नामदेवरायाकडे पाहायच्या, तिकडे पाहायच्या. नामा रॉंग नंबर लागला तर अवघड होईल बरं. बरोबर आहे का नाही. अहो ते प्रतिपदेचं ताट आहे ना, ते का भाऊबीजेचं ताट थोडंच आहे. भाऊबीजेचं ताट कुणीकडे जाऊ द्या, टेन्शन आहे का. वाढून वाढून एक भाऊ वाढन. नाही कळलं का तुम्हाला. चुकून भाऊबीजेचं ताट दुसरीकडे गेलं तर चुलत भाऊ म्हणता येईल. चुकून प्रतिपदेचं ताट दुसरीकडे गेल्यावर चुलत नवरा म्हणता येईल का. नाही ना म्हणता येणार. राष्ट्रपती उपराष्ट्रपती, बोला बोला. राष्ट्रपती उपराष्ट्रपती, मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, खुर्द आणि बुद्रुक. बरोबर आहे ना. दोन उपमुख्यमंत्री, सरपंच, बोला बोला, उपसरपंच, पती, उपपती, अशी आपत्ती जाणू नको. बरोबर आहे. हे सेटलमेंटचं नातं नाही आहे. बरोबर म्हणे आई साहेब बिंदास्त जा. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचना, गळा श्रीवत्सलांचना, विष्णुदास नामा, विष्णुदास नामा येणे दाविनी पुन्हा. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचना, श्रीवत्सलांचना, विष्णुदास नामा, विष्णुदास नामा येणे दाविनी पुन्हा. वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचना, विष्णुदास नामा, विष्णुदास नामा येणे दाविली खुणा. केली ठावे संताने केली ठावे. नामदेवरायला देव ओळखता आला कुणामुळं, विसोबा खेचरामुळं. आणि रुक्मिणी मातेला देव ओळखता आला कुणामुळं, नामदेवरायामुळं. केली ठावे संतानी बर्वे झालो, शरण गेलो उगविलो संकटी, आणला ही रूपाबळे करोनी खडी हरिदासी. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो, बर्वे झालो शरण गेलो उगविलो संकटी. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. सर्वांनी हात वर करा. सर्वांनी, महिला पुरुष, जेंट्स, लेडीज, मेल फिमेल, बाया माणसं, गडी माणसं, आव वैव याडी डोकरा, सर्वांनी करा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. थोडं इको द्या दादा याला, एकदम सरळ. हा आणि छान भजन म्हणा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला.
वा, चांगलं भजन केलं, धन्यवाद. जेवून आलात का? इथं कशाला आलो म्हणून? हां, जेवण करणार आहेत ना? बोला, जेवण करणार आहेत ना? ऐका, शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है, आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे, तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून म्हणतात, कधी लागेल रे वेड्या तुला गोडी गोडे गोडे अभंगाची बघून घे सावळी मूर्ती अशा त्या पांडुरंगाची मनोभावे भजन तू कर प्रभूच्या लोक चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या कधी लागेल रे तुला गोडी अभंगाची, गोडी अभंगाची, गोडी अभंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगा. बिना जेवल्याचं आहे, लक्षात द्या. भजनाची गोडी लागणं गरजेची आहे. चांगलं भजन केलं आणि खरंच गोड आहेत तुम्ही बरं का. मला वाटलं नव्हतं प्रशांत बाबा एवढे लोक कीर्तनाला असतील. कारण विदर्भ म्हणलं की थोडे छोटे छोटे कार्यक्रम असतात आहे की नाही. मराठवाडा म्हणलं की एक 8-10 दिवसापूर्वी मी कीर्तन केलं, यूट्यूबला आहे ते. 25,000 ते 30,000 लोक कीर्तनाला होती आणि सगळ्यांना आमरसाचं जेवण होतं, मोजपुरी. तुम्ही गावाचं नाव टाका यूट्यूबला, मोजपुरी सोपान महाराज सानप कीर्तन टाकलं की तुम्हाला दिसेल. पण इथंही गोड आहे आणि काय शिस्तीत बसलेले आहेत तो सगळे. बघा बरं आहे, महिलांची लाईन, पुरुषांची लाईन एकदम सुंदर बसलात आपण. बोलण्यासारखं भरपूर आहे. हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा आहे आणि आपल्याला जेवण आहे पुढं, वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही आहे का नाही. पावसानं बदबद पडाव, उघडून जाव, झड लावू. 9:30 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात. लोकांचे जेवण राहिले अजून आहे का नाही. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा, हे शहाणपणाचं लक्षण असतं आहे का नाही. अरे कुठंतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठंतरी थांबलं पाहिजे. वेळेत थांबाव माणसानं आहे का. वेळेत थांबलं नाही की किंमत राहत नसते, बरोबर आहे का नाही. म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे, वातावरणही गोड आहे. माझंच काहीतरी दुर्भाग्य म्हणा की मला यायला उशीर झाला, नाही तर एवढं गोड वातावरण आहे. आणि एकदा कार्यकर्ते मंडळीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. संत गाडगे बाबाच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या भूमीमध्ये आपला हा एवढा मोठा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. आणि त्यामध्ये श्रीमद भागवत कथा आणि शिवपुराण दोनही आहे का. शिवपुराण आहे का. शिवपुराण आणि श्रीमद भागवत कथा असा दुग्ध शर्करा योग आहे. भगवान शंकराचं मंदिर आहे का इथे. वा वा. म्हणतात भगवान शंकरासारखं भोळं दैवत या जगाच्या पाठीवर नाही. एक 2-3 दिवसापूर्वीच महाशिवरात्र झाली आहे का नाही. तशी प्रत्येक महिन्याला शिवरात्र असते बरं का. पण ही महाशिवरात्र आहे याची कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण भगवान शंकराची सोपी भक्ती सांगितलेली आहे. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बाधी हृदकाम. भगवान शंकरासारखं लवकर प्रसन्न होणारं दैवत नाही. आणि भगवान शंकराची पूजा फार सोपी आहे. त्याला खुश करायचं असेल तर काय जास्त लागत नाही. 1 पसा पाणी, 1 बिल्वदल, पूजन केवळ सोपे बहु. नामदेव रायाने सांगितलं 1 पसा भर पाणी आणि 1 बेलाचं पान देवाला वाहिलं की तेवढ्यात भगवान शंकर खुश होतात. तेच मिश्राजीनं सांगितलं 1 लोटा जल सब समस्या का हल. आणि तेच नामदेव राय सांगतात 1 पसा पाणी, 1 बिल्वदल, पूजन केवळ सोपे बहु. भगवान शंकराची अतिशय सोपी आराधना आहे. भगवान शंकराच्या मंदिरात जात असताना 1 बेलाचं पान आणि तांब्याभर पाणी घेऊन जा. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्याच्या नंतर ऐका, थोडं 2-4 गोष्टी सांगतो हा. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर दर्शन घेताना काळजी काय घ्यायची. नंदीश्वराकडूनही दर्शन घ्यायचं नाही, म्हणजे पूर्वेकडूनही दर्शन घ्यायचं नाही आणि पश्चिमेकडूनही दर्शन घ्यायचं नाही. मग
दक्षिणेकडे बसायचं आणि उत्तरेकडे तोंड करून भगवान शंकराचं दर्शन घ्यायचं. भगवान शंकराचं दर्शन घेत असताना एक तरी बेलाचं पान पिंडीवर असावं, त्याच्याशिवाय भगवान शंकराचं दर्शन घेऊ नये. भगवान शंकराला हळद कुंकू बुक्का गुलाल व्हायचा नाही. भगवान शंकराला तुळस व्हायची नाही. भगवान शंकराला भस्म लावायचा आणि दवना व्हायचा. भस्म लावायचा आणि दवना व्हायचा. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर बकऱ्याचा आवाज काढायचा. शंभो, तुम्ही काढता का नाही बकऱ्याचा आवाज? मंदिरात गेल्यावर बकऱ्याचा आवाज काढायचा का? भगवान शंकराचा आणि बकऱ्याचा संबंध काय ऐका. तर भगवान शंकराचे सासरे दक्ष प्रजापती आणि त्या दक्ष प्रजापतीला प्रजापती पद मिळाल्यामुळं अहंकार झाला आणि भगवान शंकराचं आणि दक्षाचं भांडण झालं होतं. का भांडण झालं होतं पुढच्या वर्षी आल्यावर सांगा ना. भांडण झालं होतं आणि मग भगवान शंकर नंदीश्वरानं शाप दिला होता की बडबड बडबड करतो तुला बकऱ्याचं तोंड लागेल. आणि तो शाप खरा झाला आणि बकऱ्याच्या तोंडानं भगवान शंकराची स्तुती केली आणि भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले. मागा काय मागायचं म्हणे मला काही नको, पण भगवान शंकर म्हणले मीच वरदान देतो. आता जो कोणी माझ्या दर्शनाला येईल तो पहिल्यांदा सासऱ्याची आठवण काढेल आणि सासऱ्याची आठवण काढून दर्शन घेतलं तरच मान्य राहील. म्हणून मंदिरात गेल्यावर बकऱ्याचा आवाज काढावा. भगवान शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर खिरीचा नैवेद्य देवाला जास्त आवडतो. भगवान शंकराच्या आवडीचा नैवेद्य कशाचा आहे? खिरीचा. भगवान शंकराची पूजा केल्याच्या नंतर पूजेचं पाणी तुळशीला व्हायचं नाही. ते पूजेचं पाणी आपण बेलाच्या झाडाला व्हायचं. बेलाचं झाड म्हणजे प्रत्यक्ष भगवान स्वरूपाचं रूप मानलं जातं बरं का. औदुंबराचं झाड जसं दत्तात्रयाचं रूप मानलं जातं तसं बेलाचं झाड हे भगवान शंकराचं रूप मानलं जातं. भगवान शंकराला बेल वाहत असताना तो बेल नखानं तोडायचा नाही. नखाने तोडायचा नाही. भगवान शंकराला आपण बेल घेऊन जात असताना बेलाची फांदी तोडायची नाही. नखाने बेल तोडायचा नाही. अजून सांगेल बेल धुवून व्हायला की पुन्हा नवीन होत असतो. शिळा होत नाही. भगवान शंकराचं दर्शन घेतल्यावर पिंडीला प्रदक्षिणा मारायची नाही. जर निर्माल्य जर वर आणलं तर पुण्याचा क्षय होतो. म्हणून अर्धी प्रदक्षिणा पिंडीला मारायची, पूर्ण प्रदक्षिणा पिंडीला मारायची नाही. आपल्या घरात भगवान शंकराची पूजा करत असताना महादेवाच्या शिवलिंगाची पूजा करायची. मूर्ती पूजा भगवान शंकराची करायची नाही. मंदिरात आणि घरात शिवलिंगाची पूजा होते आणि स्मशानात मूर्ती पूजा होते. का शिवलिंगाची पूजा होते? तर भगवान शंकराला शाप दिलेला आहे. कोण दिलेला आहे? महाराज सांगतील, नाही तर मी पुढच्या वेळा आल्यावर सांगेल. एकदा सगळं कसं होय, बरोबर आहे का नाही? भगवान शंकराची मूर्ती पूजा घरात होत नाही, स्मशानात होते. शिवलिंगाची पूजा घरात होते. आणि शिवलिंग केवढं असावं? अंगठ्या एवढा असावं. आपल्या घरातली पिंड केवढी असावी? अंगठ्या एवढी असावी. त्याच्यापेक्षा मोठी पिंड आपल्या घरात नसावी असं शिवपुराणात वर्णन आलेलं आहे. आणि असं सांगतात असं भोळ दैवत या जगाच्या पाठीवर कोण नाही. भगवान शंकराचे भक्त श्रीमंत आहेत. भगवान शंकर स्वतः स्मशानामध्ये राहतात, पण भक्ताला लंका देतात. कुबेराला पुरी देतात. लक्ष देऊन ऐका, सर्वस्व भक्ताला देणारे आहेत. म्हणून भगवान शंकरासारखं भोळं दैवत या जगाच्या पाठीवर नाही. म्हणून म्हणतात भोलानाथ से निराला कोई और नहीं, गौरीनाथ से निराला कोई और नहीं. जिनका डमरू डम डम बोले अगम निगम के भेद खोले. जिनका डमरू डम डम बोले अगम निगम के भेद खोले. ऐसा डमरू बजाने वाला और नहीं, भोलानाथ से निराला कोई और नहीं. ऐसी सुबह नाय ऐसी शाम जिस दिन जुबां पे मेरे आए ना शिव का नाम. ऐसी सुबह नाए महादेवा तेरा डमरू डम डम डमरू डम डम बाजे रे हो. सर से तेरे बेटी गंगा काम मेरा हो जाता चंगा. नाम तेरा जब लेता महादेवा तेरा डमरू
शंकरासारखं. भगवान शंकरासारखं भोळं दैवत या जगाच्या पाठीवर दुसरं नाही. आणि त्या भगवान शंकराच्या दरबारात हा उत्सव सुरू आहे. जाता जाता एकच सांगेल, या उत्सवाला सर्वांनी मदत करा. कारण एवढा मोठा उत्सव म्हणल्याच्या नंतर प्रत्येकाच्या सहकार्याची गरज आहे. आणि सांगेल, श्रीमंती कोणती आहे? आपल्या संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. म्हणून सर्वांना विनंती आहे, जास्त पैसे देऊ नका. एक राईस प्लेट केवढ्याला असते? बोला ना, तुमच्या इकडचा रेट मला माहीत नाही. 100 रुपये किमान राईस प्लेट 100ला आहे ना. मग तुम्ही इथं 7 दिवस हाणणार आहेत. मग 2 टायमाचे जेवण आहे ना, बरोबर आहे ना. मग एका टायमाचे 100, 2 टायमाचे किती झाले? 200. 7 दिवसाचे किती झाले? 1400. काल्याचे 100. बस एवढं द्या, बस. याच्यापेक्षा जास्त काही नाही सांगणार. निदान 100 रुपयाच्या राईस प्लेटनं तरी आपण इथं दिलं पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे, सगळ्यांनी या कार्यक्रमाला भरभरून मदत करा आणि या कार्यक्रमाला सहकार्य करत चला. प्रतिक्रिया देत बसू नका, प्रतिसाद द्या. प्रतिक्रिया जर देत बसले तर ते सक्सेस होत नसतं बरं का. म्हणून मी सांगेल, प्रतिक्रिया देत याच्यात चुका काढत बसायचं नाही. महाराज जेव नव्हता पाहिजे, पखवाजा तेव नव्हता पाहिजे, गायक हेव नव्हता पाहिजे, माईक तेव नव्हता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्या तिकडं पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाय तुझ्या घरी आणि येऊ नको पुन्हा इकडं. काय चौकशा करता तू माणसं? करणाराला माहिती आहे, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों के गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायचं नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं महाराज, बरोबर. आणि चुका काढणारे माणसं चुकाच काढत राहणार. आता एवढ्या लोकांना वेळेवर जेवण द्यायचं म्हणजे कमी कसरत आहे का पोरांची? त्या तरुणासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला आता कीर्तन कधी संपत हे टेन्शन, आणि त्या पोरायला एवढ्याला कधी वाढाव हे टेन्शन, बरोबर आहे का नाही. मग त्या तरुणांचं कौतुक केलं पाहिजे का नाही? अरे तर सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांना. चुका काढत बसायचं नाही. बरं, जे जास्त देतं ते बेजार करत नाही, कमी देतं ते लय बेजार करत. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहून घेऊ, बरोबर आहे का नाही. चुका काढणाराला काय हो, कशात बी चुका काढतात ना माणसं. त्या शिंदे साहेबांमागे एक निर्णय घेतला बघा, 75 वर्षाच्या पुढं महिला पुरुषांना एसट्या फुकट आणि महिलांना पुन्हा सवलत दिली. महिलांना काय केलं? हाफ तिकीट. म्हणजे सरकारनं बी यायची लेवल जाणून घेतली. ह्याचा वाईट विचार करू नका, हे अर्धांगिनी आहेत बाबा, आहे का नाही. हाफ तिकीट. मग एका मीडियावाल्यानं विचारलं बाईला, कसा वाटला तुम्हाला शिंदे साहेबाचा निर्णय? तुम्ही आता कधी माहेराला जाऊ शकता, कधी येऊ शकता, तुम्हाला पैसे लागणार नाही. ती बाई म्हणे, काय धडाचा निर्णय नाही हा, काय फायदा एसट्या फुकट करून, माझं माहेर गावात आहे, रिक्षा फुकट पाहिजे. वाग बहादरीन. असं कसं? चुका काढणाराला काय महाराज सांगा. अहो, एखाद्यानं बंगला बांधला, वास्तुशांतीला आपल्याला बोलवलं, आपलं काम काय? छान बांधला हो तुम्ही बंगला, नाही एवढा सुंदर आमच्याकडून बांधणं होत, पण तुम्ही बांधला तरी आम्हाला आनंद आहे. जेवायचं, कौतुक करायचं, निघून यायचं. ते तिथं जाऊन शानपणा करतं. पीओपीच जमली नाही, फरचीच बरोबर नाही, कलरच जमला नाही, दरवाजाच जमला नाही. अरे तुझ्या संडाच्या दरवाजाला बादली लावावं लागते राजा. हां, तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे ना, मग आपण याच्या पीओपीचं पाहून घेऊ. एखाद्यानं 4 व्हीलर घेतली, आपल्याला पेढे खाय बोलवलं, आपलं काम काय? पेढे खायचे, कौतुक करायचं. छान घेतली का तुम्ही गाडी? कधी नाही, आमच्या उपयोगाला येईल ना, आम्हाला आनंद आहे. तुम्ही घेतली तरी आम्हाला आनंद आहे. पेढे खा, कौतुक करा, निघून या. ते पेढे खात नाही, कौतुकही करत नाही, 4 माणसं बाजूला घेतात, चर्चा करता. हप्त्यावर घेतली असेल, हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला अडचण काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तुझ्या पोटात गोळा उठायचं कारण काय? बरोबर आहे का नाही? करू द्या ना महाराज सांगा. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता. त्या हवा भरणार म्हणे कुणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी आहे. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, कधी घेतली? ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी, नवीन घेतली. त्याला काय म्हणे, लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं, हलकटा तुझ्या दारात काही मागाय आलो का मी? शोकांती काय का नाही? धर्माच्या कार्याला मदत करा. अरे इथं चांगल्या गाड्या आहे म्हणून आम्ही पोहोचू शकतो ना. मी माझा कालपासूनचा प्रवास सांगतो तुम्हाला. का बाबा, मी काल सकाळचं कीर्तन केलं आळंदीजवळ मोई गावला, चाकणच्या जवळ. रात्री कीर्तन केलं मी नांदेडमध्ये पावडेवाडी, मी गावाच्या नावासहित सांगतो, पावडेवाडी. आज सकाळचं कीर्तन केलं मी निफाडच्या जवळ, नाशिक जिल्ह्यात. आता मी इथे हे चांगल्या गाड्या आहे म्हणून शक्य आहे. आणि त्याच्यात गडकरीनं चांगली कृपा केली, समृद्धी रोडची. टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी.
महाराज, म्हणून हे शक्य नाही. तर सोप्या गोष्टी आहेत का या सांगा बरं? एवढी धावपळ करणं सोपं नाही महाराज. म्हणून या कार्यक्रमाला मदत करा, हे आपल्या धर्माचं कार्य आहे. याला कोणता मंडप म्हणतात? धर्म मंडप म्हणतात. 33 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हे आपल्या धर्माचं कार्य केलेलं आहे राजानं. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे उपकार छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत. एक मला म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काय देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजामुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीनं सांगितलं. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल ते उपकार राजांचे. बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला, त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे. या राष्ट्रात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. आपण आपल्या धर्म कार्याला मदत करा, आपण आपल्या धर्माबद्दल जागर राहा. अरे मुसलमानाचं 5 वर्षाचं पोरग 5 वेळा नमाज पठण करायचं जातं, आपलं 22 वर्षाचं ठोळमं एकदा मंदिरात नेत नसेल तर शोकांती काय का नाही? कोणत्याही मुसलमानाला भेटा म्हणा, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, ते आहेच म्हणतं. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा माझ्याकडं ना मी कीर्तन करायचं बंद करेल. 50% हिंदू देव नाही म्हणतात, ही शोकांतिक आहे. आज राम मंदिराचा 22 जानेवारीला एवढा सोहळा या भारतानं आयोजित केला, या भारतानं साजरा केला, काही ना त्याला बी विरोध केला हो. अरे 500 वर्षाचा निर्णय आहे तो, आणि एवढ्या शांततेत पार पडला, आणि एवढ्या शांततेत पार पडून तो सोहळा आपण इथं साजरा केला. नवल नाही हो. आपल्या विदेशात राहणाऱ्या, दुबईत राहणाऱ्या लोकांना सुद्धा राम मंदिराचा सोहळा तिथं आयोजित केला, आणि आम्ही दुबईला कीर्तन करून आलो महाराज. ही इतिहासातली पहिली घटना आहे. सगळ्या संप्रदायातल्या लोकांना जाणं याची. अरे मुस्लिम देशामध्ये उर्दू शाळेमध्ये राम मंदिराच्या निमित्तानं उत्सव आयोजित व्हावा आणि विदेशात कीर्तन व्हावे, एवढा धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे माणसाला. ते जर विदेशात मुस्लिम राष्ट्रात कीर्तन करू शकतात तर आपण दापूरला का करू शकत नाही? बोला. या सगळ्यांनी या कार्यक्रमाला सामील झालं पाहिजे आणि आपल्या धर्म कार्याला मदत केली पाहिजे. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की या कार्यक्रमात सर्वांनी भरभरून मदत करा, एवढी जाता जाता विनंती करतो. बोलण्यासारखं खूप आहे, 5-10 मिनिटं, तसं तर 9च्या पुढे 1 मिनिटही जायला नाही पाहिजे. पण मला भाऊने सांगितलं म्हणे महाराज तुम्ही उशिरा आला, 10-5 मिनिटं वाढली तरी चालतील, म्हणून हे 10-15 मिनिटं जवळपास जास्त झाले. त्याबद्दल सर्वांची क्षमा माफी. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. मृदंगाचार्य, गायनाचार्य महाराज मंडळी, शूटिंगवाले दादा, साऊंडवाले दादा, आणि आज आमचे हरिभक्त परायण महाराष्ट्रातलं एक गोड व्यक्तिमत्व, अतिशय गोड व्यक्तिमत्व, आणि ज्यांच्या घरी सगळं समृद्ध आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, तरी पण परमार्थाची घरातून बाळकडू मिळालेलं आहे आणि आवड आहे. आणि अशा वक्त्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात. आता कथा करायची आणि कीर्तनाला येऊन बसायचं एवढं सोपं आहे का? पण त्यांना बसणंच होतं. आज मैत्रीचा धाक आहे ना, बरोबर आहे का नाही? म्हणून प्रशांत महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवा. आणि ज्यांच्या आशीर्वादानं हा कार्यक्रम चालू आहे ते तुकाराम बाबांच्या अनेक नियोजनात मी कीर्तन केले बरं का. अतिशय खूप मोठं नाव सखारामपूरचं आहे, आणि या परिसराचं वैभव बाबांनी या परिसरामध्ये हा परमार्थ वाढवला बरं का. म्हणून बाबांनाही या ठिकाणी धन्यवाद देतो. महाराजही आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. आणि या ठिकाणी वाणीला विराम. ज्ञानेश्वर जय विठाल, जय जय विठाल, जय जय सखाराम, श्री सखाराम, जय 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 राम, जय सखाराम, श्री सखाराम, जय 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 सखाराम, श्री सखाराम, जय सखाराम, समर्थ सद्गुरु जय राम, जय सखाराम, श्री सखाराम, जय सखाराम, समर्थ सद्गुरु जय सखाराम, जय सखाराम, सखाराम, श्री सखाराम, जय 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 राम, जय सखाराम, श्री सखाराम, जय 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 श्री राम. वाह वाह वाह.
खाली बसा 1 मिनिट. बघा बरं महिला किती सांभाळतात. हे येडे आपली माणसं सगळी. बसा 2 मिनिटं खाली. वा बोला ना. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.